कधी कधी असतं ना आपलं. हा त्याचे काय 3-4 राहिलेत. त्याच्यानंतर ना चेन रूल चालू करू. चेन रूल नाही झाला ना आपला. ते पिवळे आता बाहेर नसतात ना, म्हणजे ते हो, पाठवले. बघावं लागेल मग. दिले पुस्तकं कुठली दिले? आर एस अग्रवालचं. हा, दिलंय का ते? ओके. करतो की ते झालंय ना आपलं. हे हे ते बुक चेंज करून दुसरं बुक नाही घेतलं मग? जे सी ई टीचं PYQचं आहे ते चेंज करून नाही घेतलं. हां. ओके. असं. हां, तर मग त्यांनी पहिल्यापासून सगळं दिले असतील. हां. त्याच्या आधी झालं असेल ना, 23 पर्यंत आहेत ना? 23 पर्यंत आहेत ना? हं. नाही नाही, जाण्याचा तो जाण्याचा आणि येण्याचा दोन्हीचा आहे. हं. आणि बॅक.
सॉल्व कसं करताय अजून केलं एक्स आणि वाय घेतलं ना. करा. किलोमीटर पर आवर. बाप. आपण काय केलो अजून पहिल्यांदा डाऊनस्ट्रीमचं स्पीड एक्स मानलं ना. कसं केलं तुम्ही हा अपस्ट्रीमचं 12 किलोमीटर वरून का. बघा बोटमॅन रो टू प्लेस 45 किलोमीटर डिस्टन्स अँड बॅक इन 20 आवर. बरोबर. म्हणजे 45 किलोमीटर तो जातोय आणि परत रिटर्न किती मध्ये येतोय 20 आवर्स. बरोबर. हे डिस्टन्स किती दिले 45 किलोमीटर. तर मी डाऊनस्ट्रीमचं स्पीड एक्स मानतो अपस्ट्रीमचं वाय मानतो. म्हणजे आपलं इक्वेशन एक काय येईल 45 एक्स प्लस वाय प्लस 45 एक्स मायनस वाय इज इक्वल टू हा बरोबर एक्स मायनस वाय असं नाही येणार. हा ते तसं मानावं लागेल पण आपलं एक्स वाय सोपं जाते है ना. तुम्ही कसं केले. ओके. हा बरोबर आहे. हम्म, बरोबर आहे. ओके. ही कॅन रो 12 किलोमीटर विथ द स्ट्रीम मध्ये काय दिले डाऊन स्ट्रीम इन द सेम टाइम सेम आहे म्हणजे टाइम डाऊन स्ट्रीम इज इक्वल टू टाइम अपस्ट्रीम. डाऊन स्ट्रीमचा टाइम किती 12 डिवायडेड बाय आपल्याला डाऊन स्ट्रीमला काय घेतले एक्स इज इक्वल टू 4 डिवायडेड बाय वाय. म्हणजे एक्स अपॉन वाय इज इक्वल टू 3/1. बरोबर ना. मग आता आपल्याला अजून काय काढायचे आता फाइंड द स्पीड ऑफ स्ट्रीम.
1 half downstream minus upstream. 1 half 3 minus 2, 3 minus 1, 2 येईल. 1 kilometer per hour. रेशो हां हां पण हे आपण उत्तरच काढू शकत नाहीत. कसं काढलं बघू? हां कितपर्यंत आला आपलं बरोबर? तरी ते नाही, मला वाटतं याचं उत्तर कान डिटरमाइंड असं काहीतरी आहे बुकमध्ये. हां मला ते चेक करू दे. हं? तर ही ते व्हॅल्यू टाकली. हं, हं. आणि जर मी असं जर म्हटलं एक्सची व्हॅल्यू 3/1 आहे, एक्स इज इक्वल टू 3y, ती व्हॅल्यू याच्यात टाकली तरी चालेल. हां तसं सोपं जाईल आपल्याला. एक्स इज इक्वल टू 3y टाकू म्हणजे हे इक्वेशन कसं होईल? 45 डिवायडेड बाय 3y प्लस 45 डिवायडेड बाय y इज इक्वल टू 20. हे करतो रोपने बाकी. हां करून डिनॉमिनेटर इक्वल केले आता 3. 45 प्लस किती? 135. 135 डिवायडेड बाय वाय स्क्वेअर येईल ना. हां 3 नंबर 3 3y इज इक्वल टू 20. म्हणजे हे 3y इज इक्वल टू हे बेरीज किती झाले? 180. ओके so y इज इक्वल टू हां डिवायडेड बाय 20. 92 आणि y इज इक्वल टू 3 किलोमीटर पर आवर.
हम्म. नाही, 8 किलोमीटर बोटचं आणि करंट 3 किलोमीटर पर आवर येते. बघा काय दिले आपल्याला. A man can row 40 किलोमीटर अपस्ट्रीम अँड 55 किलोमीटर डाउनस्ट्रीम इन 13 hours. पहिली इक्वेशन लिहून घेऊ आपण. जर समजा आपण डाउनस्ट्रीमसाठी आपण एक्स मानलं, अपस्ट्रीमसाठी वाय मानलं, तर पहिल्या कंडिशननुसार आपल्याला टोटल टाइम दिलेले आहेत 13 hours. ओके. तर हे कसं होईल, 40 किलोमीटर अपस्ट्रीम आहे म्हणजे 40 डिवायडेड बाय वाय प्लस 55 किलोमीटर डाउनस्ट्रीम 55 डिवायडेड बाय एक्स. हे झालं इक्वेशन पहिलं. Also, he can row 30 kilometer upstream and 45 kilometer downstream in 10 hours is equal to 10. किती 30 किलोमीटर अपस्ट्रीम म्हणजे 30 डिवायडेड बाय वाय प्लस 45 डिवायडेड बाय एक्स. इक्वेशन सेकंड. इथून पुढे काय केलं तुम्ही? अपस्ट्रीमचं रेट स्टील वॉटर मधलं ना 8 आले. बघा इथे काय करायचं माहिती आहे का, आपल्याला आता जसं आपण एक्स प्लस वाय इज इक्वल टू झेड असतं का नाही, हां, तर त्या याच्यानुसार आपल्याला याच्यातलं हे एलिमिनेट करायचं एक एक कोणतेही. तर सोपं कोणतं जाईल, त्या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करा, या इक्वेशनला 4 ने मल्टिप्लाय. हां, जर 3 ने मल्टिप्लाय केलं आणि काय करा इक्वेशन ह्या दोघांचा डिफरन्स घ्यायचा. जर 3 ने मल्टिप्लाय केलं तर इथे किती येईल, 120 डिवायडेड बाय वाय प्लस 55 इंटू 3 165 येईल ना. 165 डिवायडेड बाय एक्स इज इक्वल टू 3339. दुसरं इक्वेशन आता 4 न मल्टिप्लाय केल्यावर काय होईल, 120 डिवायडेड बाय वाय प्लस 4 चौक 16 4 1 4 चौक 16 आणि 17 176 डिवायडेड बाय एक्स इज इक्वल टू 40. म्हणजे हे जे इक्वेशन थर्ड म्हणू आपण याला, हे इक्वेशन झालं 4. मग इक्वेशन 4 मायनस 3, इक्वेशन 4 मायनस 3 करू. तर हे जे 120 आणि हे 120 आहे ना, हे चेंज होईल म्हणजे याचं आपण साईन चेंज करणार थोडक्यात. तर आता छेद समान आहे म्हणल्यावरती इथे किती राहील, 9 बाय सॉरी 11 बाय एक्स राहील ना. शिल्लक काय राहील आता इथं, चेंज. आता हे दोन इक्वेशन भेटले, हां मायनस करावं लागेल ना. हां, तर इथे ह्या दोघांचा डिफरन्स किती राहील, हां 11/x इज इक्वल टू 1. मग एक्स इज इक्वल टू 11 भेटलं. हां, तर ते आता कोणत्याही इक्वेशनमध्ये टाका, इथे टाका. हां, तर एक्स इज इक्वल टू 11, तर 40 बाय वाय प्लस 55 बाय 11 इज इक्वल टू 13. अकराची 55 म्हणजे किती होईल, 40 डिवायडेड बाय वाय इज इक्वल टू 8 ना, वाय इज इक्वल टू 5 किलोमीटर पर आवर. म्हणजे आपल्याला काय काढायचं आता, बोट स्टील वॉटरचं स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर, बोट इन स्टील वॉटर 1/2 एक्स प्लस वाय झालं. तर याचे किती आलं उत्तर, हे 16 म्हणजे 8 आलं, 8 किलोमीटर पर आवर. आणि स्ट्रीमचं 1/2 एक्स मायनस वाय म्हणजे 11 मायनस 5 म्हणजे किती आलं, 3 किलोमीटर पर आवर. ओके, 3 किलोमीटर पर आवर. इथं आपला हा चॅप्टर हे काय अजून एक गणित, एक गणित आहे का अजून म्हणलं, भौतिक नाही, चॅप्टर आपला संपला इथं. 2-3 कन्सेप्ट फक्त.
बघा तिथलं मी रब करतो, कोणी लिहून घेत असते ते. नेहमी काय करायचं, डाऊनस्ट्रीम असेल हं, त्यावेळेस ते बोटीचं स्पीड प्लस स्ट्रीमचं स्पीड, त्याला ए म्हणा बी म्हणा. अपस्ट्रीम असेल त्यावेळेस काय करणार आपण, शेवटी आपण पोहाय गेल्यावर नाही करणार, पाण्याच्या विरुद्ध पोहायचा नाही होत. अपस्ट्रीमला काय होणार, बोटीचं स्पीड मायनस स्ट्रीमचं स्पीड. पण ज्यावेळेस तुम्हाला बोटीत स्टील वॉटरमधलं विचारतील, तर त्यावेळेस काय करायचे, त्यावेळेस फक्त फॉर्म्युला 1/2 डाऊनस्ट्रीम प्लस अपस्ट्रीम. आणि रेट ऑफ करंट विचारले त्यावेळेस 1/2 डाऊनस्ट्रीम मायनस अपस्ट्रीम, हे फॉर्म्युले. आणि हे जे टाईमचं इक्वेट करायचं आहे ना, टाईम दिलेला असतो कधी कधी, टाईम डाऊनस्ट्रीमचा प्लस अपस्ट्रीमचा टोटल टाईम देतात बघा. तर हे फक्त तुम्हाला इक्वेशन मांडायला जमते दिलेल्या याच्यानुसार, एवढं काय नाही. फक्त हे जे कन्फ्युजन कुठं होतं, की दिलेलं स्पीड हे बोटीचं आहे का डाऊनस्ट्रीमचं आहे. तर ते, तर ज्यावेळेस स्टील वॉटर वगैरे म्हणतील ना, तर त्यावेळेस म्हणायचं बोटीत. आणि ज्यावेळेस आपलं नुसतं हा डायरेक्ट दिले असेल त्यावेळेस हा डाऊनस्ट्रीम. कन्फ्युजन तिथंच होतं फक्त. ते लय हार्ड क्वेश्चन आहेत. काय म्हणजे ते प्रत्येक क्वेश्चनला असं वेगळा विचार करायचा आहे. ते म्हणजे कसं, आपल्याला UPSC सॅट किंवा कॅट वगैरे जे आहेत का, त्या लेवलचे क्वेश्चन. तुम्हाला, मला वाटतं 10 एक सॉल्व झाले असतील फक्त. 10 एक झाले असतील फक्त सॉल्व. कारण ते होतेच तेवढे अवघड. करू आपण सॉल्व. जरा उद्या येताना किंवा उद्या येताना ते बुक आणा, जे MBAचे CETs आहे ना, हां ते बुक आणा. म्हणजे कसं बघता येईल आपल्याला क्वेश्चन कशा लेवल, अजून किती डिफिकल्ट वाढवली कमी झाली. हा ना. ओके. बरोबर आहे. मग आता चेन रूल, पहिल्यांदा मला सांगा, डायरेक्ट प्रपोर्शन आणि इनडायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे काय. तुमचं बॅकग्राऊंड काय आहे? म्हणजे कम्प्युटर सायन्स, मग आलं पाहिजे डायरेक्ट प्रपोर्शन. पण मला एक सांगा, हा इनडायरेक्ट म्हणजे इनवर्स झालं. हां हां बरोबर आहे. बरोबर आहे. मग मला एक सांगा, स्पीड आणि डिस्टन्स ह्याच्यातलं रिलेशन कसं आहे. हं? बरोबर. म्हणजे जर स्पीड वाढलं तर तुमचं डिस्टन्स वाढेल तेवढ्या टाईममध्ये, आणि जर स्पीड कमी झालं तर डिस्टन्स कमी होईल. आता स्पीड आणि टाइम याच्यामध्ये रिलेशन इनवर्स. बरोबर. जर स्पीड वाढलं तर लागणारा वेळ कमी, आणि जर स्पीड कमी झालं लागणारा वेळ जास्त. तर हे झालं. आता आता मला सांगा, टाइम आणि डिस्टन्स याच्यातलं काय रिलेशन आहे. हा, इनवर्स कसं, डायरेक्टली प्रोपोर्शनल. म्हणजे तुमचा टाइम वाढला डिस्टन्स वाढ. हा. आता आता आपल्या याच्याकडे मला एक सांगा, समजा 10 माणसं आहेत. हं? ते एक काम करतात. हं? एक ठराविक काम करतात. जर मी 11 माणसे केली तर लागणारा वेळ किती असेल, कमी होईल. म्हणजे जर आपण असं म्हणलं
मोर मेन असतील, हा, तर टाइमच्या बाबतीत काय असणार आहे? लेस टाइम, म्हणजे डिक्रीज थोडक्यात, लेस टाइम. आणि जर लेस मेन असतील, मोर टाइम. बरोबर. आता जर मोर मेन असतील, हे रिलेशन कसं झालं? हे दोन्हीचं डायरेक्ट आहे का इनडायरेक्ट आहे? हा, म्हणजे हे कसं रिलेशन झालं? इनडायरेक्ट रिलेशन. इनडायरेक्ट. आता मला सांगा, मोर मेन आणि कामचं काय होईल? मोर वर्क होईल ना. हा, तर हे कसं झालं रिलेशन? हा, म्हणजे डायरेक्ट रिलेशन. तर आपल्याला काय करायचे, एक एक्झाम्पल घेऊ आपण, त्याच्या ह्याच्यानुसार आपल्याला ते हे जे आहे ना रिलेशन कशाशी लावायचं ते कळेल. प्लस याच्यामध्ये दुसरा एक फॉर्म्युला आहे सिम्पल, आपलं जे आपण म्हणतो ना एमडीएचचा. एमडीएच माहिती आहे का? एमडीएच मसाला. म्हणजे M1D1H1 divided by W1 is equal to M2D2H2 divided by W2. M1 म्हणजे काय? जे सुरुवातीला मेन होते ते. डी म्हणजे काय? डेज. एच म्हणजे काय? आवर्स. कारण की कधी कधी देतात ना, पहिले देताना 8 तास करते, दुसरे 9 तास करतील. तर दुसऱ्या कंडिशनला हे फक्त M2D2 आणि हे. आणि डब्ल्यू म्हणजे काय? तर वर्क. हा एवढा फॉर्म्युला तेवढा लक्षात घ्या. मेजॉरिटी क्वेश्चन ह्या यानं सुटतात, परंतु काही ठिकाणी क्वेश्चनला आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्ट प्रोपोर्शन काढून लावावा लागतो. घेऊ टाइम अँड वर्कचे ते ह्याचे आपल्याला घ्यायचे आहेत एक्झाम्पल. टाइम अँड वर्क झाला की आपला. बरं, चालतं. आता मेन म्हणजे काय, हे किती व्यक्ती असतील? हा, ते दिलेले असतं आपल्याला 10 व्यक्ती आहेत. हा, समजा 10 व्यक्ती आहेत, तिथं 5 दिवसामध्ये दररोज 8 तास काम करून एक ठराविक काम म्हणजे किती, 80 वर्क असेल, एवढं काम करतात. तर जर माणसे 5 माणसांना रोज 9 तास काम करून तेवढंच काम करण्यासाठी किती दिवस लागतील? हा. कधी कधी करतील काय म्हणतील, त्याच्या हाफ. तर मग इथं वर किती येणार? 40 येणार. ओके. बरोबर आहे. हां, डायरेक्ट प्रोपोर्शन. अ कॅन्टीन रिक्वायर 105 kg ऑफ व्हीट फॉर अ वीक. म्हणजे एक आठवड्याला किती? 105 किलो गहू लागतोय. हाऊ मेनी केजीस ऑफ व्हीट विल रिक्वायर 58 डेज. म्हणजे 58 दिवसासाठी किती लागेल? मग एका आठवड्यामध्ये किती? 7 दिवस असतात. हां, 7 डेज. आत आहे का नाही? तर 7 दिवसासाठी 105 किलो राहते. तर आपल्याला विचारले की 58 दिवसासाठी किती? बरोबर.
दिवसासाठी 105 तर 58 दिवसासाठी किती लागेल? मग आता याच्यामध्ये बघा जास्त व्यक्ती असेल तर जास्त लागेल. म्हणजे व्यक्ती किंवा मोर डेज म्हणजे काय लागेल? मोर वीट. बरोबर ना? जास्त दिवस म्हणल्यावरती जास्त गहू लागेल. तर हे कसं रिलेशन झालं? डायरेक्ट. तर मग आपण डायरेक्ट म्हणू शकतो 7साठी 105 ते 58 साठी किती? म्हणजे एक्स इज इक्वल टू किती येईल? 105 गुणिले 58 डिवायडेड बाय 7. याचं किती आलं डायरेक्ट तुम्ही? 870 kg. 870 kg. फक्त हे लक्षात ठेवायचं. आपलं जे कधी कधी चुकतं ना, आपण स्पीड आणि टाइम मध्ये बघा हे करतो, तर सेम ते लक्षात ठेवायचं. हा, मोर डेज मोर कन्झम्पशन. आता इथे एम डेजचा फॉर्म्युला करायचा. हम्म. 3, 5, 12, 12 म्हणजे 7. हा, बरोबर आहे. हम्म. मग आता हे कंडिशन मध्ये आपल्याला काय करायचं आहे? इफ 36 मेन कॅन डू पीस ऑफ वर्क इन 25 hours, म्हणजे 36 लोक आहेत ते 25 तासामध्ये काम पूर्ण करतात. म्हणजे आपण त्याला काय M1 म्हणू? 36. आणि H1 दिलेलं आहे आपल्याला 25 hours. तर इन हाऊ मेनी आवर्स विल 15 मेन कॅन डू इट? म्हणजे हे काय दिले आपल्याला? M2, 15 जण. आणि आपल्याला किती काढायचे? किती तासामध्ये पूर्ण करतील? तर आपण काय म्हणू? M1D1H1 डिवायडेड बाय W1 इज इक्वल टू M2 D2H2 डिवायडेड बाय W2. आता आपल्याला वर्क तर दोन्ही ठिकाणी सारखं आहे, बरोबर? म्हणजे तेवढंच वर्क करायचं. म्हणजे वर्क कॅन्सल, डे दिलेले नाहीत, डे कॅन्सल करून टाकू. म्हणजे आपलं काय होईल? M1 किती आहे आपला? 36. H1 किती आहे आपला? 25. M2 किती आहे? 15 इंटू एक्स. हा, H2 म्हणा किंवा एक्स म्हणा. एक्स इज इक्वल टू किती होईल? 36 इंटू 25 डिवायडेड बाय 15. 5 त्रिक 15, 5 5 25, 12 त्रिक 36, 12 पंचवीस 60. बरोबर? एक्स इज इक्वल टू 12 पंचवीस 60. तर त्याला 60 आवर्स लागतात. आणि जर त्यांनी विचारलं असतं, ते म्हणले असते की डबल द वर्क, तर काय केलं असतं तुम्ही? हां, टाइम डबल केला असता. पण तसं करण्यापेक्षा इथंच डायरेक्ट 2W घ्या. हाफ जर म्हणलं तर इथे काय करणार तुम्ही? W/2 करणार. हम्म. किती आलं? पण 35 वुमन कॅन डू पीस ऑफ वर्क इन 15 days. हाऊ मेनी वुमन वुड बी रिक्वायर्ड टू डू द सेम वर्क इन 25 days? म्हणजे आपल्याला M1 किती दिलेला आहे? 35. बरोबर? वर्क सेमच आहे. डे दिलेले आहे आता D1 15 days. M2 किती दिलेलं आहे? काढायचं आहे ना आपल्याला. आणि D2 दिलेलं आहे 25. तर सरळ M1D1H1 डिवायडेड बाय W1 इज इक्वल टू M2 D2H2 डिवायडेड बाय W2. वर्क सेमच आहे, वर्क कॅन्सल. आवर्स दिले नाही, आवर्स कॅन्सल. M1 किती आहे? 35 गुणिले 15 इज इक्वल टू
M2 इंटू 25. हां, M2 इज इक्वल टू 35 × 15 / 25. बरोबर ना? मग हे किती? 5 5 25, 5 7 35, 5 3 15. M2 इज इक्वल टू 21 ओमन. 70 ते 80% क्वेश्चन ह्या फॉर्म्युल्याने सुटतात. फक्त काही ठिकाणी जिथे इफिशियन्सी वगैरे दिलेली असते ना, तिथे तो डायरेक्ट इनडायरेक्ट प्रोपोर्शन वापरावा लागतो. कुठले? नाही नाही नाही, सोपं आहेत ते पण. हां. हं? 36. बरोबर आहे. बघा आता काय दिलेलं आहे आपल्याला. सर्टन नंबर ऑफ पीपल सपोज टू कम्प्लीट अ वर्क इन 24 days. म्हणजे काही लोक होते की 24 दिवसामध्ये काम पूर्ण करत होते. द वर्क हावेवर टूक 32 days सिन्स 9 people वेअर ॲबसेंट थ्रू आउट. कारण की 9 जण अबसेंट सुरुवातीपासून असल्यामुळे 32 दिवस लागले. हाऊ मेनी पीपल वेअर सपोज टू बी वर्किंग ओरिजिनली. तर ओरिजिनली किती होते? मग आपण अजूम करू. अजूम ओरिजिनल पीपल एक्स. मग टोटल वर्क किती असेल? टोटल वर्क इज इक्वल 24 × x. तर आता इक्वेशन मांडताना आपण कसं करणार? 24 × x इज इक्वल टू किती दिवसात पूर्ण झाले? 32. व्यक्ती किती असतील? हां, x - 9. कारण की ओरिजिनलपेक्षा 9 कमी होते. म्हणजे आता इथे कसं येईल? 24x इज इक्वल टू 32x मायनस 9 × 32. तर हे 8x इज इक्वल टू 9 × 32. x इज इक्वल टू 9 × 32 डिवायडेड बाय 8. 8 चौक 32, 9 चौक 36. बरोबर. म्हणजे 36 ओरिजिनली होते. फोर्टीन मीटर काय माहिती.
20 men can build a wall 56 meter in 6 days. 20 मेन म्हणजे M1 दिलाय आपल्याला 20 बरोबर. W1 किती दिलाय 56. D1 किती दिलेला आहे 6 days. What length of similar wall can be built by हे आपल्याला काढायचे W2 built by 35 men म्हणजे M2 किती दिलेला आहे आपला हा हा M2 35 दिलं D2 किती दिलेलं आहे 3 days म्हणजे M1 D1 H1 divided by W1 is equal to M2 D2 H2 divided by W2 H कॅन्सल करून टाकू M1 किती आहे आपला 20 D1 किती आहे आपला 6 divided by W1 56 is equal to M2 किती आहे 35 D2 3 divided by X X किंवा वर्ग काही म्हणलं चला X is equal to किती येईल 35 into 3 35 into 3 into 56 20 into 6 तीन किती 3 दूने 6 परत 5 20 5 7 35 8 7 56 X is equal to 49 meter wall. ट्वेंटी फोर बाय बघा 8 men वर्किंग फॉर 9 hours a day म्हणजे आपल्याला M1 दिलाय 8 वर्किंग फॉर 9 hours a day तर H1 दिलाय ना हे 9 hours D1 20 days तर how many days can 7 men M2 7 days working for 10 hours a day complete the same piece of work 10 hours a day आणि दिवस काढायचे ना आपल्याला वर्क तर सेमच आहे म्हणजे आपलं काय M1 D1 H1 divided by W1 is equal to M2 D2 H2 divided by W2 M1 किती आहे आपला 8 8 D1 20 H1 9 W कॅन्सल करून टाकू आपण इथे इज इक्वल टू 7 into 10 into X X is equal to 8 into 20 into 9 divided by 7 into 10 तर याचे किती होते 8 2 16 16 गुणिले 9 144 144 भागिले 7 तर 20 460 20 460 या शाली सिंपल आहे त्या फक्त याच्यामध्ये ना एक टाईप आला ना
जी if 12 men or 18 women can do work in 14 days, then in how many days will 8 men and 16 women can do the same work? बरोबर. आता मला सांगा सुरुवातीला काय केलं. 1 man is equal to how many women? किती आलं तुमचं 3/2. बघा पहिले काय दिले आपल्याला 12 men is equal to 18 women. तर आपण असं म्हणू शकतो. बघा मी दुसऱ्या पद्धतीने बघू ट्राय करू आपण. मेन अपॉन वुमन 18/12 किती आलं हे 3/12. हां जर वुमन 3 मेन 3 असेल तर वुमन 2 असते. आणि जर याचं जर मी EPC आपण ट्राय करतोय बरं का. EPC हे 3 2 तर याची इफिशियन्सी किती 3 याची 2. तर कसं होईल 18 गुणिले 2 गुणिले 14. सॉरी हे 3 3 2 नाही ती सिंपल राहते मीटर. आपण पहिली जी म्हणताय ना तुम्ही ती सिंपल राहते. याने कॉम्प्लिकेटेड होत जाईल. बघा तर 1 मेन इज इक्वल टू किती 3/2 वुमन. मग आता आपल्याला काय करायचंय 18 वुमन इंटू 40 डेज इज इक्वल टू किती मेन आहेत 8 इंटू 3/2 प्लस 16 इंटू एक्स. रेशो काढ 4 12 28 गुणिले एक्स 18 गुणिले 14 14 28 92 18 एक्स इज इक्वल टू 9 डेज. फक्त हे इक्वेशन मांडून 1 मेन इज इक्वल टू किती काढायचं. आता हेच
10. MDच्या फॉर्म्युला वापरला ना. 5 page compositor can set 625 pages of manuscript in 16 days of 10 1/2 hours each. म्हणजे आपल्याला M1 काय दिलेलं आहे, 5 page compositor. वर्क किती दिलेलं आहे, 625 पेजेस. ते खूप जसं वाचत होतो आपण. D1 किती दिलेलं आहे, ओके. म्हणजे आवर्स 10 1/2 हे कन्वर्जन करू आपण. 21/2. आता ते काय म्हणतात, इच पेज हॅज 60 लाईन. म्हणजे हे जे आपलं पेज आहे तर त्याच्यावरती अशा 60 लाईन आहेत. तर याला इंटू 60 मल्टिप्लाय करायचं. आणि प्रत्येक लाईनला किती 40 लिटर आहेत अशी, किती 40 लिटर. म्हणजे हे टोटल त्या प्रेसला टाईप करायला एवढे लागेल ना. हे टोटल वर्क झालं. आता ते काय म्हणतात, इन हाऊ मेनी डेज. म्हणजे डी काढायचं, D2 काढायचं आपल्याला. इन हाऊ मेनी डेज 8 hours इच. म्हणजे H2 दिलाय आपल्याला 8. विल 10 कंपोजिटर म्हणजे M2 10 दिलेले. सेट 1000 पेजेस म्हणजे W2 ला काय दिलेलं आहे, 1000 पेजेस ऑफ अ मनस्क्रिप्ट. इच पेज हॅविंग 45 लाईन्स म्हणजे 45. आणि प्रत्येक लाईनला किती आहेत, 50 लिटर. तर आपण कसं म्हणणार आता, M1 D1 H1 M1 D1 H1 डिवायडेड बाय W1 इज इक्वल टू M2 D2 H2 डिवायडेड बाय W2. M1 किती आपला 5, D1 16, H1 21/2. आणि वर्क 625 गुणिले 60 गुणिले 40 बरोबर. M2 किती आहे 10, D2 हां चालते 8 8000 गुणिले 45 गुणिले 50 बरोबर. तर सरळ आपण D2च्या स्वरूपात लिहू सगळं आता. 5 गुणिले 16 गुणिले 21 गुणिले 1000 गुणिले 45 गुणिले 50 भागिले 625 गुणिले 60 गुणिले 2 गुणिले 40 गुणिले 10 गुणिले 8. आता फक्त कॅन्सल करायचं. तर 25 न होते का डायरेक्ट इथे 40 आलं. हो वर्ग आहे ना, 25चा वर्ग 25. हे 40 40 कॅन्सल. 25 गुणिले 2 50 वरचं 50 कॅन्सल झालं. 5 21 आहे ना, 21 आहे. 8 2 16 16 8 2 16. आता खाली 600 राहिले ना, तर 15 चोक 60, 15 त्रिक 45, 2 2 4. तर वरती किती राहिलं, 5 15 गुणिले 21. D2 किती झालं, 15 गुणिले 21 भागिले 20. तर 5 त्रिक 15 5 चोक 20 21 त्रिक 63 भागिले 4 15 चोक 60 3/4 डेज. सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये हे समजलं पाहिजे, कारण कधी कधी आपण काय करतो 725 पेजेस बस पुढचं विचार करत नाही. आता
आता हे बघा, हे नाही डायरेक्ट निघत असं. हा, रेस्ट करतोय जाता जाता. नाही नाही, तो रेस्ट थांबलाय ना. हा. हा, सॉल्व करा, ट्राय करा तुम्ही, मग सांगतो. कुठे रे? हा, काय करायचं कळलं नाही. म्हणजे एक लक्षात ठेवा, जिथं आपल्याला एमडीएचच्या स्वरूपात दिलेलं नसेल तिथं ही मेथड वापरायची. जिथं म्हणजे मेन डेज वगैरे दिलेलं असेल तर ती मेथड वापरायची, ती सोपी आहे. मग आता इथं रॉकी कॅन वॉक अ सर्टन डिस्टन्स इन 40 days, बरोबर. तर 40 दिवसामध्ये काही डिस्टन्स चालतो. त्यावेळेस तो रेस्ट किती करतोय? 9 तास. हं? दिवसाला 9 तास करतोय. हाऊ लॉंग विल ही टेक टू वॉक टॉईस अ डिस्टन्स? डिस्टन्स किती आहे? टॉईस अ डिस्टन्स, टॉईस ॲज फास्ट अँड रेस्ट टॉईस ॲज लॉंग इच. बरोबर. मग मला आता एक सांगा, आपल्याला काढायचे काय आता ह्याच्यातलं? बरोबर. हा, तर समजा आपण आता एक मिनिट, मला फक्त त्याच्यात स्पीड ह्यांनी काय घेतलं बघून. लेट द डिस्टन्स बघा. आता मी जर असं म्हणलं की सुरुवातीच्या कंडिशन पहिली बघा, कंडिशन फर्स्ट, त्याच्यामध्ये डिस्टन्स काय म्हणू आपण? वाय म्हणू. काही डिस्टन्स चाललेला, कंडिशन फर्स्ट वाय. तर त्याच्यामध्ये किती? 40 दिवस. डेज किती आहेत त्याचे? 40 days. रेस्ट किती आहे? रेस्ट 9 hours. बरोबर. आता कंडिशन दुसरी आहे, दोन कंडिशन दिल्या आहेत ना. कंडिशन दुसरी, त्याच्यामध्ये आपल्याला
हाऊ लॉंग विल इट टेक, म्हणजे आपल्याला डेज काढायचे आहेत, बरोबर. डेज काढायचे आहेत. डिस्टन्स किती आहे आता? हा, ट्वाईस डिस्टन्स म्हणजे 2y झालं. फास्ट ट्वाईस यायचं फास्ट, म्हणजे इथं आपल्याला स्पीड पण असणार आहे ना. एक्स घेऊ. इथं स्पीड किती येणार? स्पीड 2a, बरोबर. रेस्ट किती येईल इथं? हा, इथे किती 9 आहे, याच्या डबल म्हणजे 18 आपण. हा, तो फॉर्म्युला नाही वापरायचा. आपल्याला काढायचं आहे काय? दिवस. पहिल्यांदा असे 4 डॉट करून घे. 4 डॉट करून घ्यायचे. हा, तर याच्यातले दिवस काढायचेत ना, तर सुरुवातीचे दिवस किती आहेत? 40. इथे 40 लिहून घ्या. परत 2 डॉट देऊन इथं आता झेड घ्या, कारण इथे एक्स आणि वाय आहे ना. हा, ते तसं. हा, तर इथे झेड घ्या आता, कारण इथे एक्स वाय वापरले म्हणून झेड नाही, जनरली आपण एक्स वापरतो. मग आता काय करायचं? पहिल्यांदा डिस्टन्स किती आहे पहिल्यापेक्षा? पहिलं काय वाय होतं, आता किती आहे? 2y. डिस्टन्स काय झालं? वाढलं. वाढलं ना. हा, इन्क्रीज किंवा डिक्रीज. जर मोर डिस्टन्स असेल तर दिवस काढायचे ना आपल्याला, तर दिवस काय लागतील? मोर डेज, बरोबर. म्हणजे हे कसं रिलेशन झालं? डायरेक्ट रिलेशन. ज्यावेळेस डायरेक्ट रिलेशन असेल त्यावेळेस ही कुठची व्हॅल्यू पहिल्यांदा द्यायची? वाय. आणि पुढची काय व्हॅल्यू काय आहे? 2y. आपण डिस्टन्सची कम्पेअर करतोय ना, म्हणजे ही आपली डिस्टन्स फिक्स झाली. हां, डायरेक्ट असेल तर पहिली व्हॅल्यू पहिल्यांदा, दुसरी व्हॅल्यू दुसऱ्यांदा. उलट करायचं फक्त. आता मोर डिस्टन्स मोर टाइम डिस्टन्स झालं. आता रेस्ट. रेस्ट आता पहिल्या किती होती? 9. आता किती आहे? म्हणजे रेस्ट वाढली ना. मग मोर रेस्ट असेल तर डेज काय होईल? मोर रेस्ट मोर डेज, बरोबर ना. म्हणजे मोर रेस्ट मोर डेज. हे कसं रिलेशन झालं? डायरेक्ट. म्हणजे सुरुवातीला इथे काय लिहिणार? 9, 18. आता हे रेस्ट झालं. स्पीड. स्पीड पहिल्यांदा एक्स होतं, नंतर काय झालं? 2x. स्पीड वाढलं म्हणजे दिवस. हां, मोर स्पीड लेस डेज. मग हे काय रिलेशन झालं? इनवर्स किंवा इनडायरेक्ट रिलेशन. मग काय करणार आपण? व्हॅल्यू पहिल्यांदा लिहायची, म्हणजे इथे किती येणार आणि इथं 1, बरोबर. इथं लक्षात. मग आता काय करायचं? आपण ह्या दोघांचं मल्टिप्लाय करतो ना, आणि ह्या दोघांचं मल्टिप्लाय. हां, ह्या दोघांचं म्हणजे तेच की ह्या साईड सगळ्या बाजू आहेत का? म्हणजे तुम्ही मानणार कसं? एवढं लिहून घ्या, मग मी पुढचं सांगतो. एवढे माय पण झाला.
हे सगळं झालं लिहून आपण तुम्हाला एक मांडून दाखवत. आता काय करायचं, ह्या साईडच्या किती आहेत व्हॅल्यू, 3 व्हॅल्यू आहेत. म्हणजे काय, y इंटू 9 इंटू 2x इंटू झेड घ्यायचं. इंटू झेड इज इक्वल टू 2y इंटू 18 इंटू x इंटू 40. तर आपल्याला काढायचं काय, झेड. झेड इज इक्वल टू 2y इंटू 18 इंटू x इंटू 40 डिवायडेड बाय y इंटू 9 इंटू 2x. ओके, झेडचं काय संबंध नाही. वाय वाय कॅन्सल, 9 2 18, 1 6 कॅन्सल, 2 2 कॅन्सल, 8 समजलं का हे गणित. बघा मी परत सगळं मांडून दाखवतो. ह्या साईडला जेवढे असतील तेवढ्यांचं मल्टिप्लिकेशन आणि चौथं इकडचं मल्टिप्लिकेशन बरोबर ह्या मधल्यांचं मल्टिप्लिकेशन इंटू हे मल्टिप्लिकेशन. परत एकदा मांडतो बरं का, हे गणित परत समजून सांगतो. कारण जिथे MDH दिलेलं नसेल आणि असं विचारलं असेल डेज वगैरे, तर सरळ ही मेथड यूज करायची. बघा, रॉकी कॅन वॉक अ सर्टन डिस्टन्स इन 40 डेज. आपण काय म्हणलं डिस्टन्स, कंडिशन पहिली. हा, कंडिशन पहिली आहे असं म्हणून घेतलं की डिस्टन्स किती दिलेलं आहे, वाय. हा, डेज किती दिलेले आहेत, डिस्टन्स आहे ही डेज 40. वेन ही रेस्ट किती दिलेलं आहे, रेस्ट 9 hours. हाऊ लॉंग विल ही टेक टू वॉक टॉयस डिस्टन्स. म्हणजे आता कंडिशन सेकंड झाली. कंडिशन सेकंड, डिस्टन्स किती आता आहे, आधी किती होतो वाय, टॉयस डिस्टन्स म्हणजे 2y बरोबर. त्याच्यानंतर काय काढायचे, डेज काढायचे बरोबर. इथं क्वेश्चन मार्क. आता स्पीड दिले बघा, टॉयस ॲज फास्ट. म्हणजे इथं स्पीड काय असणार आहे आपण मानू शकतो एक्स. तर इथे स्पीड काय असणार आहे 2x बरोबर. आणि रेस्ट टॉईस म्हणले, मग रेस्ट किती येणार इथं 18 बरोबर. आता ही झाली कंडिशन मांडून घेतली, कंडिशन मांडून घेतली. तर आता काय करायचं, आपल्याला काढायचंय काय, डेज. डेज काढायचे. हा, तर पहिल्यांदा आता इथलं ह्या साईडचं याचं 4 डॉट मारायचं. पहिल्यांदा डेज किती आहेत 40. हा, तर इथे काय म्हणा, झेड म्हणा किंवा डेज म्हणा, काही म्हणलं चालतं. कळलं, हे पहिल्यांदा आहे होतं, पहिल्यांदा मांडायचं, दुसऱ्यांदा. आता इकडची एक एक कंडिशन उचलायची. डिस्टन्स घेतलं पहिल्यांदा, इथे डिस्टन्स किती आहे वाय, इथे डिस्टन्स किती आहे 2y. पहिल्यापेक्षा डिस्टन्स वाढले. तर ह्या डिस्टन्सचं आणि टाइमचं डेजचं रिलेशन पाहिजे. डेज काढायचं आहे ना आपल्याला, मग डिस्टन्स वाढल्यावर डेज काय होतील, वाढतील. म्हणजे हे रिलेशन कसं झालं, जर डायरेक्ट असेल पहिली व्हॅल्यू पहिल्यांदा, दुसरी व्हॅल्यू दुसऱ्यांदा. पहिली व्हॅल्यू किती आहे वाय, दुसरी व्हॅल्यू 2y. हे झालं डिस्टन्सचं. आता रेस्ट 9 होती, नंतर 18 झाले. रेस्ट काय झाली, पहिल्यापेक्षा वाढली. जर जास्त रेस्ट असेल तर डेज काय होतील, डायरेक्ट रिलेशन. म्हणजे 9 18. त्याच्यानंतर स्पीड पहिल्यांदा एक्स आहे, नंतर ना 2x आहे बरोबर. तर स्पीड वाढलं ना, आता स्पीड वाढल्यावर दिवस किती लागतील, म्हणजे कसं झालं इनडायरेक्ट. मग त्यावेळेस उलट करायचं फक्त. त्यावेळेस काय करणार बरोबर. मग हा जो फर्स्ट रो आहे याचं मल्टिप्लिकेशन झेडशी घेणार, हा सेकंड रोचं मल्टिप्लिकेशन 40शी घेणार. म्हणजे तुम्ही मानणार कसं, y इंटू 9 इंटू 2x इंटू झेड इज इक्वल टू 2y इंटू 18 इंटू x इंटू 40. आणि हे सॉल्व करायचं.
तुम्हाला ह्या मेथडनं आता आपण जेवढी गणित सॉल्व्ह केलेली आहेत ती सगळी सुटणार. सुटणार. हां. ओके. आलं ना लक्षात? किती? 10% वर्किंग 8 hours a day can complete work in 21 days. आता हे आपले MDH न सुटेल है ना. म्हणजे M1 किती दिलेलं आपल्याला 15, H1 8, D1 21 days, M2 14, त्याच्यानं वर्क दिले किती H2 6. त्याच्यानंतर ना D2 आपल्याला काढायचा आहे. तिथं वर्क जर 1 घेतलं तर इथं वर्क किती येईल 3/2. 3/2 कारण इंटू 1च येईल हे. मग M1 किती आहे आपला 15, D1 21, H1 8, इथं वर्क 1 इज इक्वल टू M2 14, D2 काढायचा आहे H2 6 डिवायडेड बाय 3/2. तर D2 इज इक्वल टू 15 इंटू 21 इंटू 8 इंटू 3/2 इंटू 14 इंटू 6. 7 21, 7 2 14, बरोबर. 4 2 8, 3 2 6, 15 45 दे.
हे 40 16% आहे ना, तेच काढायचे ना कॉन्ट्रॅक्ट किती पण. Working 8 hours a day. After 25 days, 2 by 5 of work is finished. How many additional men be employed so that the work may be completed on time? Each man now working 9 hours a day. तर पहिल्यांदा M1 किती आहे आपला? त्याच्यानंतर D1 किती घेतला तुम्ही? W1 किती घेतला? 2/5 ऑफ 1. 2/5 म्हणजे 2 म्हणून इथं नंबर चालते 2/5. आणि तास किती दिलेले आहे? 8 तास. आता ते काय म्हणतात की ऍडिशनल मेन काढायचे, त्यासाठी आपण आधी टोटल काढू. D2 किती घेणार? हा. W2 किती घेणार? म्हणजे रिमेनिंग वर घेणार ना, 1 मायनस 2/5 3/5. S2 किती झाला? नाही. बस याच्यामध्ये हीच फक्त होतं, कारण की सुरुवातीला आपण काय करतो 50 इंटू हे घेतो. तर तसं नाही घ्यायचं आपल्याला. इक्विट कशाची करायचे तर 25 दिवसाचं काम असेल. तर आता कसं करणार आपण? M1 किती आपला 105, D1 25, H1 8, 2/5 is equal to M2 25 into 9 3/5 5/5. म्हणून मी म्हणतो की 2 मायनस 3 घेतले. हां, आता इथे किती होईल? M2 105 गुणिले 25 गुणिले 8. हा 25 25 पण कॅन्सल करू. 25 25 कॅन्सल. 105 गुणिले 8 भागिले 2 गुणिले 9. हा हे 3 वरती गेले. 3 त्रिक 9, बेचोक 8. तर 9 8 आले 1, 3 35 गुणिले 4. M2 किती आलं? 140. पण आपल्याला विचारले काय? ऍडिशनल मेन. ऍडिशनल मेन किती असणार आहे? ऍडिशनल मेन इज इक्वल टू 140 मायनस 105 इज इक्वल टू 35.
त्याचं काय घेणार आहे? 1 मेट्रिक टन. नाही, क्विंटल पेक्षा टन म्हणतो येतं ना. टन म्हणजे 1000 किलो. ठीक आहे. 1 मेट्रिक टन म्हणजे 1000 किलो. किलो. 1 क्विंटल. 1 क्विंटल म्हणजे 100 किलो. हा, 10. 1 मेट्रिक टन म्हणजे 10 क्विंटल. हा. आता हे कुठल्या यानं सॉल्व्ह करणार? M1 आहे का? M1 बघा बरं, सुचते का? नवीन व्हॅल्यू आली का नाही MDH सोडून? किती डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये जायचं? त्याच्यात इफिशियन्सी दिली, त्या MDH मध्ये इफिशियन्सी नव्हती आपल्याला, तर मग दुसऱ्या मेथडमध्ये जायचं. आधीचे. हम्म. काय काढायचं हेच कळलं नाही. हा, म्हणजे कोळसा किती लागेल ते काढायचे ना. हम्म. कन्झम्पशन साठी कोळसा किती टन लागेल? ते काम करायचं. 24 द्या. 24 मेट्रिक टन. मग आता मला एक सांगा, कंडिशन पहिली लिहून घेऊ आपण. कंडिशन पहिली लिहून घेऊ. इंजिन किती आहेत? 9 इंजिन. करताय ट्राय, काय सॉल्व करू?
बघा इंजिन किती आहेत 9 इंजिन बरोबर. तिथे पोल किती आहे 24. हा इच इज वर्किंग अवर्स किती आहे 8. हा 8 आहे. हाऊ मच कोल विल बी रिक्वायर्ड फॉर 8 इंजिन म्हणजे कंडिशन सेकंड आपल्याला काय काढायचं आहे कोल किती लागेल. इंजिन किती आहे रनिंग किती आहे 13 तास. It is being given that 3 engines of former type consumes as much as 4 engines of latter type. तर आपण काय म्हणू 3 engines of former type of former type is equal to 4 engine of latter type बरोबर. म्हणजे फॉर्मर अपॉन लॅटर काय आलं 4/3 आलं ना. तर फॉर्मरचं किती येईल मग आता कंजम्पशन किती आलं इथं 4 आणि याचं कंजम्पशन किती आलं 18 नाही 24 नक्की. हां हां याचं कंजम्पशन किती आलं 3. आता पहिली कंडिशन त्याच्यानंतर काय आपली पहिले काय करतो आपण असं लिहून घेतलं डॉट दिले. पहिल्यांदा काय काय काढायचे कोल मग पहिल्यांदा कोल किती आहे 24 इंटू एक्स मानलं तरी चालेल. आता पहिल्यांदा इंजिन पहिल्यांदा किती आहेत 9 नंतर किती आहेत 8. इंजिन कमी झाले कंजम्पशन किती होईल हां म्हणजे कसं झालं डायरेक्ट रिलेशन म्हणजे पहिल्यांदा किती 9 8 इंजिन झालं. कोळसा तर काढायचा आहे आवर इथे किती आहे 8 आहे आणि इथे किती 13 तास. तास वाढले ना तास वाढले कंजम्पशन वाढेल बरोबर. तर डायरेक्ट प्रोपोर्शनच आहे म्हणजे 8 इंटू 13. इथे कंजम्पशन किती आहे 4 इथे कंजम्पशन किती आहे 3. हे कसं होईल मग हे कंजम्पशन 4 आहे इथे कंजम्पशन 3 आहे. कंजम्पशन कमी झालं तर कोळसा किती लागेल म्हणजे कसं राहील डायरेक्ट प्रोपोर्शन. एक मिनिट आता करा बरं कॅल्क्युलेशन. किती आलं आपलं 12 मल्टिप्लाइड बाय भागिले काय राहिले का बघा बरं. काय राहिलं आता काय होईल 9 इंटू 8 इंटू 4 इंटू 24 सॉरी 24 9 इंटू एक्स आहे ना इंटू एक्स इज इक्वल टू 8 इंटू 13 इंटू 3 इंटू 24 बरोबर ना. 8 8 कॅन्सल झालं 4 7
24 3 त्रिक 9 तर राहिलं किती x इज इक्वल टू काय चुकलं 26 आलं मग हा इथं 24 8 9 into 8 into 4 into x is equal to 8 into 13 into 3 into 24 x is equal to 8 into 13 into 3 into 24 divided by 9 into 8 into 4 बरोबर 8 8 कॅन्सल झालं 3 त्रिक 9 8 त्रिक 24 ही 3 आलेलं 4 दोन्ही 8 आणि 13 दोन्ही 26 आलं गॅरेज मध्ये माहिती हा प्रिझन रिइन्फोर्समेंट आली ना म्हणजे लोक वाढले डेट दिलेले आहेत त्यांनी काय दिले आपल्याला अ गॅरिसन ऑफ 3300 मे हॅड अ प्रोव्हिजन फॉर म्हणजे गॅरिसन प्रिझन नाही गॅरिसन म्हणजे मिलिटरीचं हे असतं का कॅन्टीन हा तर थोडक्यात तसं समजा त्याच्यामध्ये आहे ना 32 दिवसाचे प्रोव्हिजन होते ज्यावेळेस प्रत्येकाला 850 ग्रॅम दिलं तर ॲट द एंड ऑफ 7 days म्हणजे 7 दिवसाच्या एंडला रिएन्फोर्समेंट आलं म्हणजे नवीन सैन्य आले अँड इट वॉज फाउंड दॅट प्रोव्हिजन विल लास्ट 17 days मोर
म्हणजे प्रोव्हिजन किती दिवस राहील? 17 दिवस. वेन गिवन ॲट अ रेट ऑफ 825 ग्रॅम्स पर हेड. किती? 825 ग्रॅम्स पर हेड. व्हॉट इज द स्ट्रेंथ ऑफ रिइन्फोर्समेंट? तर रिइन्फोर्समेंटची स्ट्रेंथ किती आहे? आता मला सांगा की स्टॉक किती राहिला असेल हो, किती दिवसाचा? ते सोडून तसं नाही करायचं. 25 दिवसासाठीच असेल ना फक्त. 32 - 7 25 दिवसाचा. बरोबर. मग आता काढा बरं तसं. MD चॅनल निघते का? ट्राय तरी करा. हा, मेन घ्या 3300. दिवस किती घेणार? 32 - 7 25. प्रत्येकाला किती दिलं? 850 ग्रॅम. सुरुवातीला नाही, पण शिल्लक रिमेनिंग किती होतं? 850 ग्रॅम होतं ना. आणि मग परत एक घेतल्यावर 3300 प्लस एक्स असणार ना. करा बरं तुझं. तर त्याला आपण सॉल्व करू. दुसऱ्या कंडिशन पहिली काय ते? कंडिशन फर्स्ट. दिवस किती आहे? 32 नाही. आता राहिलेल्या याच्यासाठीच असणार ना भागीदारी. म्हणजे किती येणार? 32 - 7 25. त्याच्यानंतर ना हे किती दिलेलं आहे कन्झम्पशन साठी? 800 850 राशन. हा, आता 26 सेकंड किती आहे? दिवस किती आहेत? 17. आणि कन्झम्पशन किती आहे? 825. आपल्याला काढायचे काय? किती माणसे? तिथं मेन किती होते? 3300. ओके. आणि इथे काय काढायचे मेन? एक्स. पहिल्यांदा काय करून घेऊ? 3300 इंटू एक्स. बरोबर. आता मला सांगा इथे दिवस किती आहेत? 25. इथे किती आहेत? 17. कमी आहेत. कमी दिवस असेल तर मेन किती असतील? कंझम्पशन. कंझम्पशन कंझम्पशन कमी तसं नाही म्हणत. आपण कसं करतो की बाबा व्यक्ती संघ घेतो ना. आता हे जास्त पुरुष असतील ना, इथे किती आहेत? 3300. तर 3300 पेक्षा किती असतील? जास्त असतील ना, कारण ही जास्त खातील म्हणून कमी दिवसात संपेल. हा, म्हणजे लेस डेज मोर मेन. बरोबर. म्हणजे किती आले हे? इनडायरेक्ट प्रपोर्शन आलं. म्हणजे काय करणार आपण? उलट. 17 25. आता दुसऱ्या याच्यामध्ये कंझम्पशन इथे किती आहे? 850. इथे किती आहे? 825. म्हणजे प्रत्येक पर हेड कंझम्पशन किती झालं? कमी झालं. म्हणजे काय असणार आहे? माणसे वाढले. म्हणजे आधी जर प्रत्येकाला 1-1 किलो जर राईस भेटत होता तर त्याच्या जागा कमी कमी भेटला, म्हणजे जास्त आले. हे उलट झालं. म्हणजे काय करणार आपण? 825 850. आता करा कॅल्क्युलेट.
5,000. मग किती ऍडिशनल आले? 1700. हे किती आलं? 17 गुणिले 825 गुणिले 1 बरोबर 25 गुणिले 850 गुणिले 3300. एक्स इज इक्वल टू 25 गुणिले 850 गुणिले 3300 भागिले 17 गुणिले 825. 25 न भाग घालवला ना, 25 न किती गेला इथं? 33 आणि इथे 34. 34 येईल ना, त्याचं सोपं जाईल ना. ते 33 गेलंय आणि 17 दोन्ही 34. हा 33 हे किती राहिलं? 25 म्हणजे 50 गुणिले 100 5000. तर ऍडिशनल किती आले? 1700.